एका हिरव्या सुंदर जंगलात टिंकू नावाचं एक लहानसं गोड कासव राहत होतं. टिंकू खूप हळू चालायचं. ससा, हरिण, खार सगळेच त्याची थट्टा करायचे. "अरे, तू इतका हळू का?" ते हसत म्हणायचे. टिंकूला वाईट वाटायचं, पण तो कधी रडला नाही. तो रोज स्वतःला सांगायचा, आज कालपेक्षा थोडं पुढे जायचं. एके दिवशी जंगलात भीषण आग लागली. सगळे प्राणी घाबरून पळू लागले. नदीजवळ काही लहान प्राणी अडकले होते. वेगवान प्राणी पटकन पलीकडे गेले, पण टिंकू थांबला. तो आपल्या मजबूत कवचावर एक एक लहान प्राणी बसवून त्यांना नदी पार करून देत राहिला. वेळ लागला, दमणूक झाली, पण टिंकू थांबला नाही. संध्याकाळपर्यंत सगळे सुरक्षित झाले. ज्यांनी कधी त्याची थट्टा केली होती ते आज मान झुकवून उभे होते. टिंकू हसत म्हणाला, हळू असणं म्हणजे कमकुवत असणं नाही, तर सतत प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे. बोध, संयम, सातत्य आणि चांगुलपणा यामुळे अशक्यही शक्य होतं.